बैल पोळ्यासाठी बाजारपेठा सजल्या. बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याला मोठी मागणी. आकर्षक मातीचे बैलही विक्रीसाठी दाखल. शेतकऱ्याच्या शेतीत 12ही महिने राबराब राबणाऱ्या लाडक्या सर्जा राजाचा सण म्हणजे पोळा. पोळा सणासाठी नंदुरबार जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या असून बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साज आणि इतर साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहे. त्याचप्रमाणे घरात पूजेसाठी लागणारे प्रतिकात्मक विविध आकारातील आकर्षक मातीचे बैलही बाजारपेठेत दाखल झाले आहेत. बळीराजासोबत वर्षभर साथ देणाऱ्या सर्जा राजाचा सण म्हणजे पोळा. या दिवशी बैलांना सजवण्यात येत असते. त्यासाठी लागणारे साहित्य गोंडा, झूल, मोरखी यासह रंगशिंगांचा शृंगार, इतर साहित्य बाजारपेठेत दाखल झाले आहेत. मात्र यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी झाल्याने या साहित्याच्या मागणीत मोठी घट झाल्याने व्यवसायावर परिणाम झालाय. आपका नाम क्या है? शीलाबाई। कहाँ से आए आप? छिंदवा से। आप कितने सालों से यहाँ पर आ रहे हैं? यहाँ भी हम 10 साल से आ रहे हैं। अच्छा, इसके पहले आपके कौन आए थे यहाँ पर? हाँ, हमारे बुढ़ा बुढ़े आते गुजर गए होते। तो ये क्या पोले का क्या क्या सामान है आपके पास? ये बेलों का मोरखा है, गोंडे है, घुघरू है। तो ये पोले के टाइम आप बाजार में हाँ, ये कितने दिन का आप बाजार में कितने दिन तक? पोले तक रहता, फिर चले जाते। लो बाबा देखो। और क्या क्या मतलब यहाँ ज्यादा खरीदी होती है इसकी? नहीं, कहीं नहीं, वो 4 आइटम लेते बेलों का। अच्छा, आप तैयार करते हैं या फिर तैयार माल लाते हैं? नहीं, बनाते घर पर बनाते हैं? हाँ, मोल लाके रस्सी वगैरह सब मोल लाना पड़ता। अच्छा, तो कितने कारीगर इसमें लगते हैं तैयार करने के लिए? आप मजदूर लगते हैं, 6-7 महीने लग जाते। कारागिर कितने करते हैं? मुझे घर में करने वाले कितने लोग? घर में तो अभी 2-3 जन है नहीं। अच्छा, सब गुजर गए। कौन करता हो? बच्चे हैं, हम हैं। कितने बच्चे? 2 लड़की है, 2 हम हैं। तो सब इसी के ऊपर निर्भर है आपका हाँ, मतलब? हाँ। पोळा सणासाठी घरात प्रतिकात्मक बैलांची पूजा केली जात असते. यासाठी मातीची बैल बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाली आहेत. यावर्षी आकर्षक चिनीमाती आणि पीओपी तसेच शाडू मातीपासून तयार झालेले विविध आकारातील बैल बाजारात विक्रीसाठी दाखल झाले असून 10 रुपयापासून ते 500 रुपयांपर्यंत त्यांची किंमत आहे. त्या बैलांना मोठ्या प्रमाणात मागणी असून ग्राहकांची सर्वाधिक पसंती चिनी मातीच्या बैलांकडे आहे. यावर्षी पोळा सणाच्या पूर्वीच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बाजारपेठांवरही परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार. तुझं नाव काय? कपिल सुदाम कुंभार आहे. मी कुंभार गल्लीत राहतो सर. हां, कुंभार गल्लीत राहतो सर मी. आणि पहिले सारखं हे रश राहिलेलं नाही आहे. आणि पहिले मुलं 15 दिवस 20 दिवसपासून हे करायचे. आता मोबाईल, फक्त मोबाईलमध्ये मुलं आता मोबाईलमध्ये जास्त पाहतात आणि सण काय आहे ते माहीत नाही लोकांना. अशी 15 दिवस पहिले, आता 3 महिन्याने हा व्यवसाय चालू आहे आमच्या. मगर आत्तापासून काही आमचं धंदेवारीवर काही विशेष झालेलं नाही आहे. आता पहिले आम्ही 8 दिवस पहिलेपासून दुकान लावायचो. आता 3 दिवस बी लावते. आता हे पहिला दिवस, आता 3 दिवस झाले. मग आता बी पहिल्यासारखा रेट नाही राहिले. पहिले लहान मुलं यायचे, उत्सुकताने यायचे का भाऊ घ्या, माय घ्यायचे, मातीचे बैल घ्यायचे, हे घ्यायचे. आता लोकांना काही नवीन करतो आहे तरी बी धंद्यामध्ये काही विशेष फरक पडत नाही आहे. आणि लोकांना काय सण वगैरे काही माहीत नाही आहे ना. पहिले कसं आहे, खूप जन असं पोळा याने खूप भीड करायचे, गर्दी करायची. आत्ता पहिल्यासारखं काही राहिलं नाही. पहिले आम्ही किती जुने माणसं, तर 50 वर्ष होऊन गेले आमचे दादा, आपण दादा सगळे हे धंदा करायचे. आता पहिले माती चालायची, आता मातीचे काही व्यवसाय बिलकुल चालत नाही. आता आम्ही काही नवीन करायचो. हा POPचे बनवले. आता 3 महिने 4 महिने होऊन गेले. आता हे याच्यामध्ये सगळं व्यापारी, सगळं कलर वगैरे हे सगळे पैशाने आणतो आम्ही. पहिले मातीचे राहायचे तर आम्हाला थोडा फ्री भेटायचे, काही काही फक्त कलरचे पैसे. आता पूर्ण लेस वगैरे सगळे पैशाने घेतात. पहिल्यासारखं काही राहिलेलं नाही आहे. आणि आत्ता बघा धंदा वगैरे काही विशेष नाही राहील.